जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी एका अशा तेजस्वी सूर्याबद्दल बोलणार आहे की ज्याच्या किरणांनी अवघा आसमंतच नव्हे तर ही धरणी सुद्धा उजळून निघाली, प्रकाशाने तेजाने दिपून निघाली। प्रत्येक उगवत्या सूर्याचा एक उगवता क्षण असतो आणि तो क्षण म्हणजे त्या सूर्याची उगवण्याच्या अगोदरची प्रक्रिया किंवा परिस्थिती असते। छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा त्यांच्या बालपणी घडत होते, उमलत होते, फुलत होते, तेव्हाचा तो काळ म्हणजेच या ओजस्वी सूर्याच्या उगवतीचा काळ। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर बाळ शिवबा जन्माला आला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे कुठेतरी हळूहळू रूप घेऊ लागलं, आकार घेऊ लागलं। शिवबाला बालपणी संस्कार मिळाले ते माँसाहेब जिजाऊंचे। जिजाऊंच्या कुशीत वाढणारं ते बाळ जणू सिंहिणीच्या कुशीत वाढणारा सिंहच तो। आदरणीय माँसाहेबांनी त्यांना संस्कारांचं बाळ करू दिलं। दादोजी कोंडदेवांनी त्यांना युद्ध कौशल्याचं प्रशिक्षण दिलं। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या म्हणजे त्यांचं विद्यालय आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या म्हणजे त्यांचं गुरुकुल। खडकामधून जगत असताना, खडकांमध्ये खेळत असताना हा बालवीर हळूहळू मोठा होऊ लागला। तसा तसा त्याच्या रयतेविषयीचा जो काही भाव आहे तो त्याच्या अंतःकरणात जागृत होऊ लागला। बाळ शिवबाला वैभवाचं नव्हे तर स्वाभिमानाचं बाळ करून मिळालं। जेव्हा परकीयांच्या गुलामगिरीत असणाऱ्या जनतेकडे पाहून बाळ शिवबाला एकच भावना मनात निर्माण झाली, ती म्हणजे या माझ्या रयतेचं राज्य व्हावं आणि त्या मार्गाने ते मार्गक्रमण करू लागले। वयाच्या 6व्या वर्षापर्यंत त्यांचं बालपण अतिशय धावपळीत गेलं। कधी या किल्ल्यावर, कधी त्या किल्ल्यावर, कधी पुण्यामध्ये तर कधी कर्नाटकामध्ये महाराजांचं नेहमी स्थलांतर होत होतं। तसं तसं वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे आचार विचार यांचीही जडणघडण त्यांच्यावर होत होती। आजच्या काळामध्ये बालपण हे अतिशय सुखकर झालेलं आहे, परंतु महाराजांनी जे बालपण अनुभवलं ते केवळ आणि केवळ खडतर अशा प्रवासामध्ये आणि खडतर अशा परिस्थितीमध्ये। त्यातूनच बाळ शिवबा हे घडत गेले, आकार घेत गेले। आजही आपण बालपणाविषयी जर कल्पना केली तर काय सुंदर असं बालपण असतं, लक्झरी अशी लाईफ असते, मोबाईल असतो, टीव्ही असतो, मुलांना हव्या त्या सुखसुविधा असतात, अभ्यासाची साधनं असतात, तरीही आपली मुलं ही आपल्या प्रमाणे वागत नाही असं प्रत्येक आई वडिलांचं म्हणणं असतं। परंतु बाळ शिवबांना जेव्हा प्रशिक्षण देण्याची वेळ आली होती तेव्हा त्यांना अतिशय खडतर असा प्रवास करावा लागला। आज आपल्याकडे महाराजांच्या काळातील युद्धनीती नसेल किंवा तलवार नसेल, पण आपल्या हातामध्ये लेखणी आहे। आज आपल्याकडे घोडा नसेल परंतु प्रगतीच्या वाटा खुल्या आहेत। आज आपल्याकडे दऱ्याखोऱ्या नसतील परंतु आपले लक्झरी आणि अतिशय सुंदर असे स्कूल आहेत की ज्यामध्ये आपण शिकू शकतो, अभ्यास करू शकतो, पुढे जाऊ शकतो। परंतु या सगळ्यांना जोड हवी असेल ती केवळ शिवरायांच्या विचारांची आणि आऊसाहेबांच्या संस्कारांची। आज खऱ्या अर्थाने जर या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला, स्वीकार केला तर आपलं राष्ट्र घडण्यासाठी ही मदतच होईल।